दरम्यान रायगडावरील कार्यक्रमाला शाहू महाराज आणि संभाजीराजांना बोलवायला हवं होतं असं रायगडावर झालेल्या कार्यक्रमावरून संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधलाय। दरम्यान शहांच्या वक्तव्यानंतर छत्रपतींचे वंशज माना डोलवणार एवढी वाईट वेळ राज्यावर आली नाही अशी टीकाही संजय राऊतांनी केली आहे। शिवाजी महाराजांच्या संदर्भात कार्यक्रम रायगडावर करताय। सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही गाद्या छत्रपतींच्या आहेत। जे तुमच्या पक्षात गेले त्यांना तुम्ही बोलवता, काय संबंध आहे? तुम्ही शाहू महाराजांना सन्मानाने बोलवायला पाहिजे होतं कालच्या कार्यक्रमाला। तुम्ही छत्रपती संभाजी आहेत आमचे, त्यांना सन्मानाने बोलवायला हवं होतं का? त्यांनी त्यासाठी तुमच्या पक्षात प्रवेश केला पाहिजे का? हे कोणतं धोरण आहे तुमचं इतिहास आणि या राज्यासंदर्भात? छत्रपतीच्या विषयीचं ज्ञान आम्हाला अमित शहांकडून घेण्यात की वाईट वेळ आलेली नाही आहे। छत्रपती काय होते, छत्रपतींचा विचार काय होता, छत्रपतींची भूमिका काय होती आणि महाराष्ट्राने काय केलं पाहिजे वगैरे वगैरे, ज्याने छत्रपतींच्या महाराष्ट्रावरती सुडाना कारवाया केलेल्या आहेत औरंगजेबाप्रमाणे, ते आम्हाला छत्रपतींवर ज्ञान देणार आणि त्यांच्या आजूबाजूला बसलेले छत्रपतींचे वंशज आणि छत्रपतींचा जय करणारे लोक माना डोलवणार। या राज्यावरती इतकी वाईट वेळ अद्याप आलेली नाही।